डॉक्टर मीनाक्षी अरुण माने. आज जर सांगायला गेलं तर डिग्री आहेत बीएड, एमए हिंदी, एमए मराठी, एमफिल, पीएचडी इन एज्युकेशन. मी एसआरटी ची गोल्ड मेडलिस्ट आहे. मी एमपी ची अडॉप्टेड ओपन ची स्टुडंट आहे आणि सध्या मी लेक्चरशिप करत आहे वाशिमच्या कॉलेजवरती. कारण जेव्हा विश्वाचा निर्माता वरती बसला होता, जेव्हा वरती बसला होता, त्याला असं वाटलं की एक फुलफिल लेडीज या ठिकाणी किंवा फुलफिल व्यक्ती आपल्याला पृथ्वीवरती बनवून पाठवायची आहे. आणि म्हणूनच त्यानं ज्या लेडीच्या हाती पाळण्याची दोरी तीच दोन्ही घर उद्धारी, ज्या लेडीच्या हाती पाळण्याची दोरी तीच दोन्ही घर उद्धारी. म्हणून या ठिकाणी एक विश्वाची एक चांगली निर्मिती म्हणून या ठिकाणी मला निर्मात्याने या ठिकाणी खाली विश्वाच्या पाठवलेला आहे. कारण पाहायला गेलं तर बघा ना, वरती तो किती सुंदर जग निर्मिती करून बसलाय आणि फक्त 1000 ते 1200 लोकांचा क्राऊड असेल. एकमेकांच्या बाजूला पहा की आपल्यासारखं दुसरं कोणी आहे का, त्याचे डोळे आपल्यासारखे आहेत का, तो आपल्यासारखा बोलतो का, त्याची स्किन आपल्यासारखी आहे का. म्हणजे याचा अर्थ स्वतःवरती विश्वास ठेवा आणि या बिझनेसला सुरुवात करा. कारण बिझनेस ही कन्सेप्ट आपण किंवा बिझनेस हा शब्द आपण वेगळ्या पद्धतीने उच्चारतो आणि म्हणतो की माझ्या असेल तर मी बिझनेस सुरू केलाय. पण खूप लाईटली ही गोष्ट घेऊ नका. ज्या वेळेला लोकांकडे बिझनेस द्यायला जाता त्यावेळेला बिझनेस म्हणजे स्वतःचा फायदा न बघता समोरच्या व्यक्तीची या ठिकाणी फायदा कशा पद्धतीने होईल आणि तो आपल्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होईल ही गोष्ट त्या ठिकाणी पाहत चला. आज जर बघायला गेलं तर एवढं एज्युकेशन माझी मिस्टर जिल्हा परिषद एचएम आहे. जवळपास 20 ते 22 एकर शेती, ज्याला ओलिताची शेती म्हणतात, ती शेती सुद्धा आमच्याकडे आहे. तर मग तुम्ही म्हणणार मॅडम या ठिकाणी तुमचं काम आहे का? 100% माझं या ठिकाणी काम आहे सर. कारण आज हा जो व्यवसाय आपला आहे, जो आपण कुठलाही व्यवसाय कमी नाही समजला पाहिजे सर, तो व्यवसाय आज प्रोफेशनल लोकांमध्ये गेलेला आहे. आज प्रत्येक व्यक्ती, मागच्याच आठवड्यामध्ये तुम्ही सीओ या ठिकाणी यांना सुद्धा ऐकलं. म्हणजे सांगण्याचा उद्देश की प्रोफेशनल व्यक्तीपर्यंत हा बिझनेस पोहोचून गेलेला आहे. आणि म्हणूनच आज जे विथ फॅमिली आलेल्या लेडीज सुद्धा आहेत, त्यांना सुद्धा रिक्वेस्ट आहे की कुठल्याही व्यवसायाला कमी समजू नका. आज बघा ना, केसावरती फुगे विकणारा सुद्धा कॉन्फिडेंटली प्रत्येकाच्या घरी जाऊन फुगे विकतो. केसावरती भांडे विकणारा सुद्धा कॉन्फिडेंटली प्रत्येकाच्या घरी जाऊन आपले भांडे विकतो. आणि केसांवरती या ठिकाणी बुट्टी के बाल ज्याला म्हणतात किंवा गुलाबी पंखाची परी ज्याला म्हणतात, ते सुद्धा विकतो कॉन्फिडेंटली. तर आज मला सांगायला या ठिकाणी आनंद होतो की आपल्याकडे हायर लेवलचं मॅनेजमेंट आहे, आपल्याकडं गव्हर्नमेंटचा सपोर्ट आहे, आपल्याकडे सोन्यासारखे नाही तर सिल्वर गोल्डचे प्रोडक्ट आहेत. आणि म्हणूनच आपला व्यवसाय सर्वांपर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचतो. जोपर्यंत तुम्ही एखादी गोष्ट आपली म्हणता ना, तोपर्यंत तेवढी मधून हे निघत नाही सर. पण माझा व्यवसाय, माझे प्रोडक्ट, माझे अपलाईन, माझी डाऊनलाईन किंवा माझी लाईफलाईन, याच्यामुळे तुम्ही माझं म्हणता त्या गोष्टीवरती तुम्हाला या ठिकाणी हक्क दाखवता येतो. बरोबर. आज अगर देखा जाए तो कागज भी उठता है किस्मत से. आज अगर देखा जाए तो कागज भी उठता है किस्मत से, लेकिन पतंग उड़ती है अपनी काबिलियत से. किस्मत का कुछ अंदाजा नहीं रहता सर. किस्मत बदल भी जाए लेकिन काबिलियत भी भरोसा होना चाहिए. क्योंकि काबिलियत जो खड़े कर रहा है वो पतंग की डोर यहाँ पे जमीन पे है, वो पतंग की डोर यहाँ पे जमीन पे है. सांगायला गेलं सर तर एंटायर फॅमिली या बिझनेस मध्ये इन्व्हॉल्व्ह झाली सर. भाऊ, बहीण, भाऊजाई आणि अख्खा परिवार या ठिकाणी सोबत आला. खूप वेळेला असं असतं की खूप दिवसांपासून मॅडमचं एसटीसीचा मॅसेज सुटायचा बाकी आहे. आयुष्य आहे, अडचणी येतात पण थांबू नका. थांबू नका. प्रत्येक अडचणीवर मात करा सर. कारण जोपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला स्वतःला लढायचंय आणि सर्वांना सोबत घेऊन लढायचंय. पण या ठिकाणी जेव्हा मानसशास्त्र मी बीएड, एमएड, एमफिल या ठिकाणी शिकले, 6 वर्षाचं मानसशास्त्र या बिझनेस मला कामी आलं. आणि डीएड मध्ये एक चॅप्टर आहे सर, पठारावस्था. जर कोणी शिक्षक व्यक्ती असेल तर त्यांना चांगल्या पद्धतीने या ठिकाणी कळेल की पठारावस्था काय असते. काही अडचणींमध्ये आणि फॅमिलीमध्ये माणूस जेव्हा अडकून जातो तेव्हा आयुष्यामध्ये पठारावस्था येते. पण आयुष्यामध्ये पठारावस्था सुद्धा येणं गरजेचं आहे सर. त्यावेळेला आपल्याला कळतं की आज आपण कुठं आहोत आणि आपल्याला या ठिकाणी कुठं जायचंय. या ठिकाणी जेव्हा आपले स्वप्न पूर्ण करायचे आहेत किंवा फक्त स्वप्न हे फक्त कागदावरती पाहू नका सर. ज्या वेळेला मी हा बिझनेस सुरुवात केला त्यावेळेस मला असं वाटलं की एज्युकेशन खूप आहे पण मी माझ्या मुलांना नोकरी देऊ शकणार नाही. आज माझा मुलगा किंवा माझी फॅमिली आज माझ्या सोबत जरी नसले तर त्यांच्या गुण विशेष माझ्या सोबत आहे. आज माझा मुलगा
प्री एंट्रन्सची टेस्ट द्यायला गेल्यामुळे आज तो सोबत येऊ शकला नाही, किंवा मिस्टर त्याच्या सोबत गेल्यामुळे ते पण येऊ शकले नाहीत. पण आज एंटायर फॅमिली माझ्या सोबत आहे या ठिकाणी. आणि 100% एक लाईफ लाईन हा शब्द आपल्या सरांनी या ठिकाणी आपल्या डाऊनलाईनला दिलेला आहे. आणि हेल्पलाईन जी 24 तास त्यांच्या सीसीटीव्ही फुटेजच्या नजरेने एक मोटिवेशनचा पंप सोबत घेऊन फिरतात आणि पाहतात की बरोबर आज या व्यक्तीमध्ये हवा कमी आहे. आणि म्हणूनच जेव्हा आपल्याला म्हटलं जातं की ज्या ठिकाणी आपण आहोत तर ते आपलं डाऊनलाईन म्हणजेच लाईफ लाईन आहे. आणि जेव्हा वरती पाहतो तेव्हा हेल्पलाईन आहे. म्हणूनच 9 लोकांचा संच वरती दिलेला आहे. अशा सर्व माझ्या हेल्पलाईनला आणि 24 तास मोटिवेशनचा पंप माझ्यामध्ये भरणाऱ्या सर्व हेल्पलाईनला मानाचा मुजरा आणि त्रिवार अभिनंदन करते. त्यामध्ये नवीन सर, त्यानंतर जेटीसी लीडर शाकेत हुसेन सर, एनटीसी लीडर राहुल धुळे सर, एनटीसी लीडर काशीनाथ मेटकर सर, सीटीसी लीडर कृष्णा मेटकर सर, आयटीसी लीडर संजय नरहरे सर, सीटीसी लीडर सुरेश बडगे सर, सीटीसी लीडर नारायण मानकरी सर. आणि आज पूर्ण जगामध्ये ज्यांचा बालमोल आहे, ज्यांनी आज लाखो लोकांच्या हाताला काम दिलेलं आहे, प्रत्येक स्किल वरती एक स्माइली झळकते अशा या ठिकाणी हसमुख भाईला म्हणजेच डब्ल्यूसी लीडर दत्ताजी लिंबोळे सर या सर्व माझ्या आपल्याला हा माझा मानसन्मान समर्पित.